तर नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला बोरनानाचे थोडं महत्त्व सांगणार आहे. म्हणजे बोरनान म्हणजे काय आणि बोरनानाचं का घातलं जातं, त्याचं महत्त्व काय आहे ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बोरनान म्हणजे काय? बोरनान म्हणजे बोराने घातलेली अंघोळ म्हणजे बोरनान. तर हे बोरनान कधी घालतात? तर संक्रांतच्या दुसऱ्या दिवशी किंक्रातीला म्हणजे करीदिन असंही त्याला म्हणतात. शक्यतो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे किंक्रातीलाच बोरनान घातले जाते, पण बऱ्याच जणांना शक्यतो जमत नाही, तर ते लोक रथसप्तमीपर्यंत पण बोरनान घातली तरी चालते. काही लोक बोरनान आपल्या बाळाचं 3 वर्षापर्यंत किंवा 5 वर्षापर्यंत घालतात. शिशु संस्कार म्हणून हे बोरनान केलं जातं. मुला मुलींचं दोघांचं हे बोरनान केलं जातं. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला बोरनान करतात. लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळभाज्या जसं बोरं, उसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चा हरभरा, तिळगुळाचे लाडू, रंगबिरंगी गोळ्या, बिस्किटं, चॉकलेट, चिरमुरे, बारीक अशा सर्व वस्तूने बाळाला आंघोळ घातली जाते. यालाच आपण बोरनान म्हणतो. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी ही आंघोळ घातली जाते. हे बोरनान कोणत्या वेळी घालतात? तर त्याची वेळसुद्धा दुपारी 4 ते रात्री 8पर्यंत आहे. ज्या दिवशी आपण बाळाला बोरनान घालणार आहोत त्या दिवशी सायंकाळी सर्व परिसर स्वच्छ करावा आणि दारासमोर रांगोळी काढावी आणि आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवावे. तसेच काही स्त्रियांना तुम्ही हळदी कुंकवासाठी किंवा बोरनान घालण्यासाठी बोलवू शकता. 5 किंवा 7 सुवासिनी बोलवायच्या आहेत आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी. 6 महिन्याच्या पुढील बाळालाच तुम्ही बोरनान करू शकता, कारण की जास्त लहान बाळ असल्यावर त्याच्या टाळूला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे 6 महिन्याच्या पुढील बाळालाच आपण बोरनान घालतो. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आणि ही माहिती तुम्हाला आवडली का तेही सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन, त्याची माहितीसुद्धा सांगेन. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.